मी प्राध्यापक LB गायकवाड आज आपल्याला एक उत्तम व्हिडिओ देत आहे। व्हिडिओ आहे ट्रान्सलेट इनटू गुड मराठी। मी काही वाक्य इंग्रजीची आणलेली आहेत आणि त्याचं उत्तम भाषांतर मराठीमध्ये करून देत आहे। चला तर बघूया। पहिलं वाक्य आहे आय एम युअर गुड सन। आय एम नॉट युअर गुड सन। Am I your good son? Am I not your good son? असे हे चार वाक्य आहेत। आता ह्या चारही वाक्यांचे आपण भाषांतर बघूया। बघा, आय मी एम आहे युअर तुमचा, गुड सन चांगला मुलगा, मी तुमचा चांगला मुलगा आहे। आय एम नॉट मी नाही आहे युअर तुमचा, गुड सन मी तुमचा चांगला मुलगा नाही आहे। एम आय युअर गुड सन? एम आय मी आहे का युअर गुड सन तुमचा चांगला मुलगा मी आहे का? आणि याचं भाषांतर असं होईल एम आय नॉट युअर गुड सन? एम आय नॉट मी नाही आहे का युअर गुड सन तुमचा चांगला मुलगा? तर अशा प्रकारचं हे भाषण या ठिकाणी होते आहे। अशा प्रकारचं हे संभाषण या ठिकाणी होते आहे। आता एक लक्षात ठेवा, हा कर्ता आहे, हे क्रियापद आहे, हे आलेलं बाकीचा हा कॉम्प्लिमेंटचा भाग आहे। हे नकारार्थी वाक्य आहे, प्रश्नार्थक होकारार्थी वाक्य आहे, प्रश्नार्थक नकारार्थी वाक्य आहे। आता मी पुढे जाणार। बघा, हे परत चार वाक्य मी घेतलेले आहेत। या ठिकाणी आपण पुढे जाणार आहोत। आता इथं इथचा वापर आहे, इथं एमचा वापर होता। बघा, एम, एम नॉट, एम, एम, इथं आता इथचा वापर आहे। बघा, ही इज अ बॅड थिप, ही इज नॉट अ बॅड थिप। इज ही अ बॅड थिप? इज ही नॉट अ बॅड थिप? तर याचा आता आपण अर्थ बघूया। ही, तो, इज आहे, अ म्हणजे एक, बॅड म्हणजे वाईट आणि थिप म्हणजे चोर, म्हणजे तो एक वाईट चोर आहे। ही इज नॉट किंवा इजंट अ बॅड थिप म्हणजे ही म्हणजे तो, इज नॉट नाही आहे, अ म्हणजे एक, बॅड म्हणजे वाईट आणि थिप म्हणजे चोर। इज ही अ बॅड थिप हा प्रश्न आहे आणि इथं असं भाषांतर होत आहे की इज ही तो आहे का, अ म्हणजे एक, बॅड थिप वाईट चोर आहे का? आणि याचं भाषांतर होत आहे इज ही नॉट अ बॅड थिप? इज ही नॉट तो नाही आहे का, एक बॅड थिप वाईट चोर नाही आहे का, तो एक वाईट चोर नाही आहे का? तर अशा प्रकारचे हे भाषांतर होतात। आता इकडे लक्ष द्यायचं आहे, हे साधं वाक्य आहे होकारार्थी, हे साधं वाक्य आहे नकारार्थी, हे प्रश्नार्थक वाक्य आहे होकारार्थी आणि हे प्रश्नार्थक वाक्य आहे नकारार्थी। लक्षात कसं बनवायचं हे या ठिकाणी दिलं आहे। कर्ता क्रियापद म्हणजे हे इज नावाचं क्रियापद होकारार्थी आहे, हे ही नावाचं जे हिच्या नंतर इजंट आलेलं नकारार्थी आहे। हा इज इकडे घेतलाय, कर्ता इकडे घेतलाय, इज इकडे घेतलाय आणि हा कर्ता आणि नॉट इकडे घेतलेला आहे। बघा, परत या ठिकाणी ही चार वाक्य आपल्याला दिलेली आहेत। त्या चार वाक्यांचं आपण बघूया। चला, दे आर युअर एनिमीज। लक्षात घ्या, हा दे अनेकवचनी आहे म्हणून आर आलेलं आहे, युअर एनिमीज हे पण अनेकवचनी आलेलं असं आपल्याला दिसेल। तर लक्षात घ्या, दे आर युअर एनिमीज, दे आर नॉट, आरंट युअर एनिमीज। Are they your enemies? Are they not your enemies? आता याचं आपण भाषांतर पाहूया। बघा, they are your enemies म्हणजे ते आहेत तुझे शत्रू। they are your enemies ते आहेत तुझे शत्रू। they are not your enemies ते नाही आहेत तुझे शत्रू। दे म्हणजे ते, आर नॉट म्हणजे नाही आहेत, युअर म्हणजे तुझे, एनिमीज म्हणजे शत्रू, ते तुझे शत्रू नाही आहेत।
आर दे युअर एनिमीज, आर दे आहे का ते तुझे शत्रू, तुझे शत्रू ते आहे का? आणि खालचा प्रश्न आहे आर दे नॉट युअर एनिमीज, ते तुझे शत्रू नाही आहे का? आर दे नॉट, ते नाही आहे का? युअर एनिमीज, तुझे शत्रू. असा या ठिकाणी तो भाग होतोय, त्याचं संभाषण होते, त्याचं स्पीच होते आहे. लक्षात ठेवा. आता पुन्हा हे या ठिकाणी 4 वाक्य आपण घेतलेले आहेत. याच्यामध्ये वॉज आपण घेतलेलं आहे. वॉज नावाचं एक सहाय्यकारी क्रियापद आपण घेतलेलं आहे. मुख्य क्रियापद म्हणून त्याचा वापर केलेला आहे. बघा, शी वॉज माय बेस्ट फ्रेंड, शी वॉज नॉट माय बेस्ट फ्रेंड. वॉज शी माय बेस्ट फ्रेंड, वॉज शी नॉट माय बेस्ट फ्रेंड. तर ह्या 4 वाक्यांचे आपण आता अर्थ बघूया आणि त्याचं थोडंसं मी आपल्याला समजावून सांगतो की कशा प्रकारे ते वाक्य बनलेले आहेत. बघा, शी वॉज, ती होती, माय, माझी, बेस्ट फ्रेंड, चांगली मैत्रीण, ती माझी चांगली मैत्रीण होती. शी वॉज नॉट, ती नव्हती, माय, माझी, बेस्ट फ्रेंड, चांगली मैत्रीण. वॉज शी, होती का ती, माय बेस्ट फ्रेंड, माझी चांगली मैत्रीण. वॉज शी नॉट, ती नव्हती का, माय बेस्ट फ्रेंड, माझी चांगली मैत्रीण. असे याचे अर्थ होतात. आता वाक्य बनवताना हे सिंपल होकारार्थी आहे, हे सिंपल नकारार्थी आहे, हे पॉझिटिव्ह होकारार्थी आहे, हे प्रश्नार्थक होकारार्थी आहे, हे प्रश्नार्थक नकारार्थी आहे. ज्या वेळेला आपण प्रश्नार्थक बनवतो त्यावेळेला हा वॉज आणि हा शी म्हणजे करता इकडे तिकडे करावे. शी वॉज आणि शी वॉज नॉट, म्हणजे वॉज शी आणि वॉज नॉट शी असं करण्यात आलेलं आहे. लक्षात ठेवा. आता असा बदल करावा आणि प्रश्नार्थक असेल तर प्रश्नचिन्ह द्यावं आणि हे असे सिंपल पॉझिटिव्ह आणि सिंपल निगेटिव्ह वाक्य असतील तर फुल स्टॉप द्यावेत. आता वेअरचे आपण वाक्य घेतलेले आहेत. पहा, वेअर, वेअर बघा. आता हे एक आहे, 2, 3 आणि 4. बघा, बॉईज वेअर हॅपी देअर, बॉईज वेअर हॅपी देअर म्हणजे बॉईज म्हणजे मुलं, वेअर म्हणजे होते, हॅपी म्हणजे आनंदी आणि देअर म्हणजे त्या ठिकाणी. बॉईज वेअर नॉट, बॉईज नव्हते, हॅपी आनंदी, देअर म्हणजे त्या ठिकाणी, जे त्या ठिकाणी मुलं आनंदी नव्हते. लक्षात. वेअर बॉईज हॅपी देअर, वेअर होते का बॉईज, ती मुलं, हॅपी आनंदी, देअर त्या ठिकाणी मुलं आनंदी होते का? वेअर बॉईज नॉट हॅपी देअर म्हणजे वेअर बॉईज नॉट म्हणजे मुलं नव्हते का हॅपी म्हणजे आनंदी, देअर त्या ठिकाणी. तर अशा प्रकारे त्याचा अर्थ होईल, म्हणजे त्याचा अर्थ लागेल मराठीमध्ये. आता बघा, हा करता आहे बॉईज, हे वेअर आलेला आहे, हा करता आहे बॉईज, इथं वेअरंट आलेला आहे. म्हणजे हे साधं होकारार्थी वाक्य आहे, हे साधं नकारार्थी वाक्य आहे आणि हा वेअर इकडे घेतलेला आहे, बॉईजला तिकडे ठेवलेला आहे. बघा, वेअर बॉईज असं केलेलं आहे. तर हे पॉझिटिव्ह इंट्रॉगेटिव्ह बनवलेलं आहे, प्रश्नार्थक बनवलेलं आहे. आणि इथं नकारार्थीचं कसं केलंय पहा, हा वेअर आधी घेतलेला आहे, हा बॉईज इकडे ठेवलेला आहे आणि नॉट ह्या इथे ठेवलेला आहे आणि याला बाकीचं असं केलेलं आहे आणि तो प्रश्न बनवलेला आहे. तर अशा प्रकारे आपण करावं असं मला या ठिकाणी वाटतं. आता पुढचे 4 वाक्ये परत मी घेतलेले आहेत. बघा, आपण ते बघूया. आय रिस्पेक्ट यू ऑलवेज म्हणजे हा साधा वर्तमान काळ मी या ठिकाणी घेतलेला आहे, कारण रिस्पेक्ट हे मेन व्हर्ब या ठिकाणी घेतलेला आहे. आणि आय रिस्पेक्ट म्हणजे मी मानतो, सन्मान करतो, तुम्हाला रिस्पेक्ट करतो तुमचा. आय रिस्पेक्ट यू, मी तुमचा रिस्पेक्ट करतो, सन्मान करतो, ऑलवेज नेहमी, असा पहिला अर्थ होतोय. आता हा रिस्पेक्टचा इथं डोंट रिस्पेक्ट असं केलेलं आहे, म्हणजे याला यस प्रत्यय लावलेला नाही आणि म्हणून डोंट रिस्पेक्ट. याला जर यस प्रत्यय लावलेला असता या रिस्पेक्टला तर डझंट रिस्पेक्ट आलं असतं आणि इथं ही सीट पैकी करता आला असता. आता एक लक्ष ठेवा, आय रिस्पेक्ट यू ऑलवेज
म्हणजे मी सन्मान करतो, यू म्हणजे तुमचा, ऑलवेज म्हणजे नेहमी, आणि नकारार्थी होईल आय डोंट रिस्पेक्ट किंवा आय डू नॉट रिस्पेक्ट यू ऑलवेज, म्हणजे आय म्हणजे मी, डोंट रिस्पेक्ट किंवा डू नॉट रिस्पेक्ट सन्मान करत नाही, यू म्हणजे तुमचा, ऑलवेज म्हणजे नेहमी, असा याचा अर्थ होईल. आणि प्रश्नार्थक याच्यापासून झालेला आहे. हा रिस्पेक्ट आहे, याला काही यस प्रत्यय वगैरे नाही, म्हणून इथं डू काढलेला आहे. मग हा आय नावाचा कर्ता घेतलेला आहे. पुन्हा हे रिस्पेक्ट नावाचं या ठिकाणी वर्ब घेतलेला आहे, क्रियापद घेतलेला आहे, आणि हा प्रश्न तयार केला आहे. तर कसा झालाय पाहतो. डू आय रिस्पेक्ट यू ऑलवेज, डू आय रिस्पेक्ट यू ऑलवेज, मी डू आय रिस्पेक्ट म्हणजे मी सन्मान करतो का, यू म्हणजे तुमचा, ऑलवेज म्हणजे नेहमी, असा हा प्रश्न होतोय, त्याचा अर्थ होतोय. आणि डू आय नॉट रिस्पेक्ट, डू आय नॉट रिस्पेक्ट यू ऑलवेज म्हणजे मी तुमचा नेहमी सन्मान करत नाही का, असा अर्थ होतो आहे. डू आय नॉट रिस्पेक्ट यू ऑलवेज असा अर्थ होतो आहे. डू आय नॉट रिस्पेक्ट यू ऑलवेज म्हणजे मी तुमचा नेहमी सन्मान करत नाही का, असा अर्थ होत आहे. आणि इथं आता जर या ठिकाणी बघायला गेलं तर हा रिस्पेक्ट आहे, याचं नकारार्थी रिस्पेक्ट, डोंट रिस्पेक्ट, डू नॉट रिस्पेक्ट, आणि प्रश्नार्थक कसं होतं, हा डू आधी घेतला, मग आय रिस्पेक्ट म्हटलं, हा डू आधी घेतला, आय नॉट रिस्पेक्ट असं म्हटलं. हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. तर या ठिकाणी आता पुढचं आहे पहा, शी लव्ज हिम व्हेरी मच. हे 4 वाक्य पुन्हा आपण घेतलेले आहे. बघा 4 वाक्य आहेत. शी लव्ज हिम व्हेरी मच म्हणजे शी म्हणजे ती, लव्ज म्हणजे प्रेम करते, हिम म्हणजे त्याच्यावर, व्हेरी मच म्हणजे खूपच. आता हे नकारार्थी होते. शी लव्ज हिम व्हेरी मच, शी डझंट लव्ह हिम व्हेरी मच. आता या लव्ज या लव्हचं काय झालेलं माहितीये का, हा हिसीड करता असल्यामुळे याला यस प्रत्यय लागलेला आहे, आणि यस प्रत्यय लागल्यामुळे शी डझंट लव्ह असं आलेलं आहे. ही डझंट लव्ह, शी डझंट लव्ह, इट डझंट लव्ह असं ते होणार आहे. म्हणून शी डझंट लव्ह हिम व्हेरी मच म्हणजे शी डझंट लव्ह हिम व्हेरी मच म्हणजे ती प्रेम करत नाही त्याच्यावर खूपच, असा त्याचा निगेटिव्ह अर्थ झाला. आणि डज शी लव्ह हिम व्हेरी मच, डज शी लव्ह हिम त्याच्यावरती प्रेम करते का, व्हेरी मच म्हणजे खूपच ती त्याच्यावर प्रेम करते का, असा त्याचा अर्थ होतोय. आणि नकारार्थी अर्थ होतोय. डज शी नॉट लव्ह हिम व्हेरी मच, डज शी नॉट लव्ह हिम ती प्रेम करत नाही का, हिम त्याच्यावर, व्हेरी मच खूपच, असा त्याचा अर्थ होतो आहे. तर हे करताना बघा कसं केलेलं आहे. शी नावाचा कर्ता घेतलाय, त्याला यस लावलाय, आणि शी नावाचा कर्ता घेऊन डझंट लव करून लवचं लव्ज या शब्दाचं डझंट लव केलेलं आहे आणि नकारार्थी बनवलेलं आहे. आणि प्रश्नार्थक बनवताना याला यस प्रत्यय आहे म्हणून डज घेतलाय, मग हा शी घेतलाय, आणि हा यस जो आहे लवचा यस तो डज म्हणून इकडे आला, म्हणून ते लव इथं ठेवलेला आहे. हा प्रश्न तयार केलेला आहे. त्याच्यानंतर इथं बघा किती सोपं आहे. ह्या नकारार्थी वाक्याचा हा प्रश्न झालेला आहे. म्हणजे डज शी नॉट लव्ह हिम व्हेरी मच आणि प्रश्न तो तयार झालेला आहे. तर अशा प्रकारे आपण बनवू शकतात. आता या ठिकाणी परत आपण 4 वाक्य घेतलेले आहेत आणि त्या 4 वाक्यांमध्ये आपण भूतकाळ घेतलेला आहे. बघा भूतकाळ आपला साधा भूतकाळ आपण घेतलेला आहे आणि त्याचे 4 वाक्य कसे होतात ते मी आपल्याला सांगणार आहे. आधी वाचून दाखवणार आहे, मग अर्थ सांगणार आहे आणि मग समजावून सांगणार आहे. बघा, शी रोट अ पोएम, शी डिडंट राईट अ पोएम, डिड शी राईट अ पोएम, डिड शी नॉट राईट अ पोएम. तर याच्या ठिकाणी आता आपण अर्थ बघूया. शी रोट अ पोएम, शी म्हणजे तिने, रोट म्हणजे लिहिली, अ पोएम म्हणजे कविता. शी डिडंट राईट अ पोएम, तिने कविता लिहिली नाही. डिड शी राईट ए पोएम, तिने कविता लिहिली का? आणि डिड शी नॉट राईट ए पोएम, तिने कविता लिहिली नाही का, असा त्याचा अर्थ होईल. आता बघा, हा साधा भूतकाळ आहे म्हणून हा कर्ता घेतला, इथं भूतकाळी क्रियापद घेतलं, इथं कर्म घेतलं आणि ह्या रोटचं डिडंट राईट हे नकारार्थी केलं. असं नेहमी करायचं आहे साध्या भूतकाळामध्ये. आणि आता याच्यातून ह्या रोट मधून या ठिकाणी डीड बाहेर काढलं, हा कर्ता इथं ठेवला. आता याच्यातनं डीड इकडे आल्यानंतर उरलं ते राईट उरलं, त्या राईटला इथं लिहिलं
आणि अ पोएम लिहिलं, त्याचा प्रश्न तयार केला. म्हणून प्रश्न झाला डिड शी राईट अ पोएम, असा तो झाला. आणि नकारार्थी तर बिलकुल सोपा आहे बघा. हा डिड घेतला, हा करता घेतला, हा नॉट घेतला, बाकी जसं तसं लिहिलं, पुढे प्रश्नचिन्ह दिलं आणि अशा प्रकारे हे 4 वाक्ये आपण त्या ठिकाणी करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता पुन्हा मी ही 4 वाक्ये या ठिकाणी आपल्याला समजावून सांगतो आहे. ही 4 वाक्ये पुन्हा आपण घेतलेली आहे आणि ती आहेत शी हॅज अ गुड होम टू लिव्ह, शी हॅज नॉट किंवा हॅझंट अ गुड होम टू लिव्ह, हॅज शी अ गुड होम टू लिव्ह, हॅज शी नॉट अ गुड होम टू लिव्ह. अशी ही 4 वाक्य झालेली आहेत. याचा आपण आता अर्थ पाहूया. शी हॅज तिच्याकडे आहे, शी हॅज तिच्या जवळ आहे, अ गुड होम चांगलं घर, टू लिव्ह राहायला. शी हॅझंट म्हणजे शी हॅज नॉट तिच्या जवळ नाही आहे, अ गुड होम चांगलं घर, टू लिव्ह राहायला. हॅज शी तिच्या जवळ आहे का, अ गुड होम चांगलं घर, टू लिव्ह राहायला. असा तो प्रश्न झाला की तिच्याकडे चांगलं घर राहायला आहे का. आणि हॅज शी नॉट तिच्याकडे नाही आहे का, अ गुड होम चांगलं घर, टू लिव्ह राहायला. तर या ठिकाणी हे याचे अर्थ झाले. आणि जर ते समजावून घ्यायचं असेल तर आपण असं समजावून घेऊ. हा शी नावाचा कर्ता आहे म्हणून इथं हॅज आलेला आहे आणि हे मालकी दाखवते आहे. काय दाखवते आहे, त्या व्यक्तीची मालकी. म्हणजे शी हॅज म्हणजे तिच्याजवळ आहे, शी हॅज नॉट तिच्याजवळ नाही आहे, आणि हॅज शी तिच्याजवळ आहे का, आणि हॅज शी नॉट तिच्याजवळ नाही आहे का. तर याच्यामध्ये होकारार्थी नकारार्थी मालकी दाखवली जाते, पोझिशन दाखवली जात आहे. तर अशा प्रकारे आज मी आपल्याला इंग्रजीची वाक्य दिलेली आहेत, त्याचं उत्तम भाषांतर करून दाखवलेलं आहे आणि समजून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्या मित्रमंडळींमध्ये शेअर करायचा आहे, कमेंट्स द्यायचे आहे. एवढं बोलून मी या ठिकाणी थांबतो. थँक्यू व्हेरी मच.